का बे काय झालं? तू मला काय बोलला होता चुनपुत्या? अरे तू माझ्यापेक्षा चुनपुत्या आहे. इंग्लिशच्या पेपरले सायन्सच्या कॉप्या घेऊन चालला. काऊन भांडू राहिले रे मग बसून? अरे कल्लू ह्यो इंग्लिशच्या पेपरले मराठीच्या कॉप्या घेऊन आला आणि ह्यो इंग्लिशच्या पेपरले सायन्सच्या. अरे भावांनो आज हिस्ट्रीचा पेपर आहे. वाय बे भाऊ आता कसं करायचं रे? आता आपण काहीच नाही करायचं. आता जे काही करणार आहे ते बोर्डावाले करणार आहे. आपण फक्त पाहत राहायचं. आता आपण कसा पेपर लिहायचा? आता तू तर हे सायन्सच्या कॉप्या आणल्या आणि मी मराठीच्या आणि चादर मोद आपल्याला आता सांगू राहिला का पेपर हिस्ट्रीचा आहे. का रे कल्लू, मी नका तो आयटमवर मागच्या जन्मी लाईन गेम मारली होती का? नाही रे, माझ्याकडून ह्याच जन्मी पटना तर मागच्या जन्मी काय खाक पटले असन. मग भाऊ तू ना कोणत्या जन्माचा बदला घेतला का? मागच्या जन्मी मी ना दरोडा गिरोडा टाकला होता तो घरावर. वायब्या भाऊ तुला झालं का? मला हे तर सांग, काय झालं असं विचारू राहिला जसं याला काही माहितीच नाही. अरे दादा तू आम्हाला लवकर काऊन नाही सांगितलं हिस्ट्रीचा पेपर आहे? अरे वायब्या भाऊ किती लवकर सांगितलं? पेपर तर चालू पण नाही झाला त्या आधीच सांगितलं ना. अरे भाऊ लवकर सांगायचं म्हणजे घरी असतानाच काऊन नाही सांगितलं? आता तुम्हाला घरी असताना सांगायले मला काय माहिती तुम्ही सायन्स आणि मराठीच्या कॉप्या घेऊन येतात. मला का स्वप्न गिप्न पडन का? का रे वायब्या भाऊ आपली बुद्धी भरमिष्ट गिरमिष्ट झाली का काय? हो ना भाऊ. वायब्या भाऊ आपल्याला मराठीच्या सायन्सच्या कॉप्या बाहेर फेकून द्या लागत्या. नाही तर घेणं ना देणं मास्तर पकडीन आणि बेइज्जती अलग करीन आणि मारन ते अलग आणि रस्टिगेट करीन ते अलग. हो ना कल्लू तू आम्हाला कॉप्या देशील ना रे? तर तो आलो लिहून झाल्यावर का द्यायना? वायब्या भाऊ तुला तर कॉप्या दिल्या असत्या मी, पण ना मला लिहायलाच लय टाइम लागतो. मग त्याच्यामुळं मला लिहायलाच टाइम होऊन जाईन. तवर पेपर पण संपन. आता कसं करायचं कल्लू? बोल ना फिरती. तू कॉप्या आणल्या का रे? हो ना आणल्या ना. मग मला देशील का? तुझं लिहून झाल्याच्या नंतर जरी दिलं तरी चालन. लिहून झाल्यावर कोण लिहायच्या आधीच देईन ना. तुला एक लिहूस्तवर मी दुसऱ्या कॉपीमधून लिहून बघन आणि मग काय मग 5 मिनिटात लिहून होईल. मग मी तुलाच तर देईन कॉपी आणि तू लिहून झाल्यावर तू मला दे. का रे गोप्या ह्या काय आले हरामखोराले आपण कॉप्या मागितल्या तर ह्याले एका कॉपीमधून लिहाले 3 तास लागते आणि त्या पोरीना मागितल्या तर 5 मिनिटात लिहून देऊ राहिला. खाना भाऊ आज मला समजू राहिलं का या पोरीले वर्गामध्ये नीट लिहाताही नाही येत आणि वाचताही नाही येत, पण तरी बी या बोर्डाच्या पेपरमध्ये 1 नंबर आणत्या, ते बी 90 आणि 95% पाडून. आज मला कळालं यांना एवढे टक्के पडते कस काय आणि यांचा नंबर येतो कस काय. मी तरी म्हणतो या असे काय बेंद्रे पोरं आपल्या मित्रांना कॉप्या द्यायचे सोडून तिकडे पोरींले कॉप्या देत्या, त्याच्यामुळे त्यांचे नंबर येऊ राहिले आणि पोरांचे नंबर जाते त्याला लावी. हो ना खरं बोलला तू. मला बी आज कळालं का इतक्या दिवसापासून बोर्डाच्या पेपरमध्ये नुसत्या पोरींचेच नंबर येऊ राहिले. 1 नंबरला पोरी, 2 नंबरला पोरी, 3 नंबरला पोरी. पोरं गेले तर गेले कुठं, पोरांचे नंबर कस काय आहे ना? आज कळालं मला पोरांचे नंबर कस काय आहे ना. पोरांचे नंबर तरी येतील कस काय? हे असे हरामखोर पोरं आपल्या मित्रांना मदत करायची सोडून तिकडं वळखीच्या पायकीच्या पोरींना मदत करते आणि आम्ही इकडं म्हणतो पोरांचे नंबर कस काय आहे ना. त्या अशा चादरमदांमुळं ज्या पोरींना वाचताही नाही येत आणि लिहिताही नाही येत त्या सुद्धा 70% पाडीत्या आणि इकडे आम्हाला खडा इंग्लिश बोलून पण 50% बी पडाना. आणि मी तरी म्हणतो पोरांचे नंबर कस काय आहे ना, नंबर कस काय आहे ना. अरे कस काय नंबर येते ना असे नाही. खुद कॉफी आणायच्या आणि तिकडं पोरीला द्यायच्या आणि मित्रांनी मागितल्यावर त्यांले हाय मग बाबाजीचा ठुल्लू. बाबाजी की बूटी